तर शिवसेनेत झालेली फोडाफोडी आपण पाहिली आणि यानंतर आता विरोधी पक्षात असल्यामुळे विकास कामांना निधी मिळत नाही असा बहाणा करून ठाकरे सेनेत गेलेल्या महायुतीत गेलेल्या खासदारांची पोलखोल झालेली आहे। संसदेच्या अधिकृत आकडेवारीनुसार या खासदारांना कोट्यावधींचा निधी मंजूर झाला होता, मात्र त्यातील मोठा हिस्सा खर्चच झालेला नाहीये। दरम्यान या खासदारांना नेमका किती निधी मिळालेला होता आणि त्यातून त्यांनी किती निधी विकास कामांसाठी खर्च केलेला आहे याचा हिशोबच साम टीव्हीने मांडलेला आहे। आपण पाहूयात या खासदारांना नेमकी किती निधी मिळाला होता आणि त्यापैकी किती निधी या खासदारांनी खर्च केलेला आहे। नागेश पाटील आष्टेकरांना मिळालेला निधी आहे 19 कोटी रुपये, त्यापैकी खर्च केलेला निधी आहे फक्त 5,70,00,000 म्हणजे अवघा 26% निधीच त्यांनी गेल्या 2 वर्षात खर्च केलेला आहे। दुसरं नाव आहे संजय देशमुख, त्यांना निधी मिळालेला 18,60,00,000, त्यापैकी केवळ आणि केवळ 1,42,00,000 रुपये त्यांनी खर्च केला, म्हणजे 60% निधी फक्त त्यांचा खर्च झालेला आहे। ओमराजे निंबाळकरांना 18,50,00,000 रुपये मिळाले, ज्यापैकी फक्त 2 कोटी म्हणजे 10% निधी त्यांनी खर्च केलेला आहे। संजय जाधवांना मिळालेले निधी आहे 14,70,00,000, ज्यापैकी 3,80,00,000 खर्च झाले। केवळ 30% निधी त्यांनी इकडे 31% निधी आपण म्हणू शकतो खर्च केलेला आहे। संजय दिना पाटील 14,70,00,000 निधी मिळाला, मात्र केवळ 15 लाख रुपये खर्च केलेले, अवघा 1% निधी संजय दिना पाटील यांनी त्यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघावर खर्च केलेला आहे।